सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर भगतसिंहांनी ज्या पद्धतीने संसदेवरती बॉम्ब हल्ला केला होता तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावरती बॉम्ब हल्ला करू असा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिलाय। ते एबीपी माझाच्या शेतकरी परिषदेमध्ये बोलत होते। दरम्यान या वक्तव्यानंतर गदारोळ उठल्याने बॉम्ब म्हणजे सुतळी बॉम्ब अशी सारवासारव सुद्धा बच्चू कडू यांनी केलेली आहे। खरं तर बच्चू कडू हे वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्धच आहेत। यापूर्वी त्यांनी रावसाहेब दानवेंची जीप छाटू असं वक्तव्य केलं होतं। आमच्या अंगात आमच्या मायबापाचं शेतकऱ्याचं रक्त आहे, ते बेमानी होणार नाही, त्या शेतकऱ्यासोबत तरी बेमानी होणार नाही। वेळ पडली तर सरकार जर आंदोलनात सामूहिक आंदोलनात जर तयार झालं नाही तर भगतसिंगानं जसा संसदमध्ये बॉम्ब टाकला होता ना तसा आला टाइम तर मुख्यमंत्र्याच्या घरावर टाकू। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 12 आणि 13 जून रोजी शेतकऱ्यांच्या रुद्रावताला सामोरा जा असा इशारा सुकाणू समितीच्या नेत्यांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक झाली, त्यावेळी हा ठराव करण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास 12 जून रोजी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढू, तसंच 13 जूनला राज्यभरामध्ये रेल रोको करू असा इशारा सुकाणू समितीतील सदस्य आणि कम्युनिस्ट नेते अजित नवले यांनी दिलाय। दरम्यान यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवरती जोरदार टीकास्त्र सोडले। शेतकरी असल्याचे दाखले आता रेशीम बागेतून आणायचे का असा तीव्र सवाल राजू शेट्टी यांनी सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये भाषण करताना उपस्थित केला। तसंच शेतकऱ्यांचा संप मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमच्या पक्षातील एका नेत्याला लवकरच घरचा रस्ता दाखवू असा इशारा सुद्धा राजू शेट्टींनी दिला। अर्थात हा इशारा पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना होता। आपलं आंदोलन बोलण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला, त्यात एक स्वाभिमानीचा सुद्धा गद्दार निघाला होता, हे सांगायला सुद्धा मला शरम वाटते। पण मला एक विचार आहे, तुम्ही चिंता करू नका की अवघात आता आम्ही फार काळ आमच्यामध्ये ठेवणार नाही। ते हाडाचे शेतकरी आहेत आणि लढाऊ शेतकरी नेते आहेत। खऱ्या अर्थानं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, चांगलं काम आहे। कोण काही निर्णय घेणार आहे हे त्याचं व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, घेऊ शकतात। त्यामुळं मी कुणी काय निर्णय घ्यावा याच्यावर भाष्य करण्या एवढा काही मी फार मोठा माणूस नाही, मी लहान माणूस आहे। आणि याच सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये एका आगंतुक महिलेनं घोषणाबाजी केल्यानं गोंधळ उडाला। कल्पना इनामदार या सुकाणू समितीची बैठक सुरू असताना व्यासपीठावरती आल्या आणि बोलायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्यानंतर घोषणाबाजी सुरू झाली। यावेळी भाई जगताप यांनी सुद्धा लोकांना स्टेजवरती बसू दिलं नाही। सुकाणू समितीतून सर्व राजकीय नेत्यांना बाहेर काढा आणि सामान्य शेतकऱ्यांना घ्या किंवा काँग्रेस सोबतच राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे अशा सर्व पक्षाच्या नेत्यांचा या समितीमध्ये सहभाग घ्या अशी मागणी या महिलेनं केली। माझा आक्षेप राजकीय नेत्यांवरती आहे। राजू शेट्टी साहेब, आज बच्चू कडू, रघुनाथ दादा पाटील, मला त्यांच्याबद्दल नाही, जर ते जर येत असतील समितीमध्ये तर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे सर्व पक्षांना घ्या आणि मोठं आंदोलन उभं करा। हे आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलेल्या शेतकऱ्यांनी आता थेट मंत्र्यांना लक्ष्य करायला सुरुवात केलेली आहे। अमरावतीच्या गुरुकुल मोझरीमधील शेतकऱ्यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या गाडीसमोर कांदे आणि दूध फेकून संताप व्यक्त केला। यावेळी काही शेतकरी थेट मुनगंटीवारांच्या गाडीवरही चढले। पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। दरम्यान शेतकऱ्यांच्या या कृतीविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्येनं महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे, कारण आणखी 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। साताऱ्यातील माण तालुक्यातील चिलारेवाडीमध्ये सुभाष शिंगाडे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली। परभणीत सोनपेठ तालुक्यातील खडका गावामध्ये अशोक यादव या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून जीव संपवला, तर बारामती तालुक्यातल्या भोंडवेवाडीत सुद्धा आत्महत्येची घटना घडलेली आहे। कर्जबाजारीपणाला कंटाळून हनुमंत पांडुरंग शिंदे या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली।